गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आली। या मोहिमेतून 182 रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांसमोर हजर करण्यात आलं। त्यापैकी 113 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र घेण्यात आलं, तर वॉरंटमधील 7 जणांना अटक केली। त्यापैकी दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली। पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीत पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। शिवाजीनगर, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार मोका गुन्ह्यातील आरोपी, 2 किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार, कारागृहातून सुटलेले टोळीमधील गुन्हेगार, प्रलंबित वॉरंटधारक, अंमली पदार्थ विक्रीशी संबंधित आरोपी आणि अन्य गंभीर गुन्ह्यातील संशयित अशा एकूण 182 जणांनी हजेरी लावली। त्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यांना सज्जड इशारा देण्यात आला। कायद्याचं पालन करावं, तसंच गुन्हेगारी वर्तन करू नये आणि भविष्यात एकही गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत समुपदेशन करण्यात आलं। समाजातील शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन यावेळी पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलं। दुसरीकडे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत 113 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र लिहून घेण्यात आलं, तर वॉरंटमधील 7 जणांना अटक करून त्यापैकी दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, महेश चव्हाण, गजेंद्र लोहान, सत्यवान हाके उपस्थित होते।